रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्ते शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपले सर्व शेतकऱ्यांचे रामा ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवरती स्वागत. तर मी दत्तात्रय, आरोही कृषी भंडार घारगाव, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. तर आपण आज या पारगावमध्ये आलेलो आहोत, या ठिकाणी पेरूच्या बागेमध्ये. तर या बागेमध्ये आपण रामा ॲग्रोटेकचे काही प्रोडक्ट वापरण्यासाठी दिलेले आहे. तर त्या प्रोडक्टचा रिझल्ट आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत शेतकऱ्यांकडून. तर आपण प्रथमतः शेतकऱ्याची ओळख करून घेऊया. नमस्ते. नमस्ते. तुमचं प्रथम नाव आणि तुमचं गाव सांगा. माझं नाव लोहदेवदास भगत, पारगाव सुद्रिक, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. तर आपला हा जो काही पेरूचा प्लॉट आहे तो किती झाडं आहेत त्याची टोटल? टोटल 1400 झाडे आहेत. आणि किती वर्षाला आता शबारीने तिसऱ्या वर्षाला आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जे आपले प्रोडक्ट वापरलेत तर त्याचा आपल्याला रिझल्ट कसा वाटला हे तुम्हीच शेतकऱ्यांना सांगा. रिझल्ट 100% चांगला आहे. आणि काय गेल्या वर्षी मला सर म्हणत होते की बा तुम्ही आमचं प्रोडक्ट वापरा, पण गेल्या वर्षी मी काय वापरलं नाही. कारण काय होतं की प्रत्येकजण येतो, नुसती माहिती देतो आणि निघून जातो, प्रोडक्ट देत नाही किंवा हे देत नाही की बाबा तुमचं ह्याला रिझल्टबद्दल विश्वासार्हता देत नाही. हां, किंवा विश्वासाबद्दल असं देत नाही की बाबा तुम्ही ही वापरल्यानंतर तुम्हाला इतका असा रिझल्ट येईनच. पण ते काय होतं मग यंदा मी यांच्या सांगण्यावरूनच वापरलं आणि 100% रिझल्ट असा आला आहे की बाबा याच्यात गळ कमी झाली, गेल्या वर्षीपेक्षा 50% गळ कमी झाली. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याचा गेल्या वर्षी हिरवेपणा नव्हता, आता काळोखी भरपूर आलेली आहे शेंडा चाललाय. आणि शेंडा बी भरपूर चालू आहे. म्हणजे तुम्हाला कसं वाटलं की अशा किती कंपन्या आहेत? हां, भरपूर कंपन्या येतात ना, त्याच्यामुळं काय घ्यायचं काय काय विश्वासार्हता हा विश्वासच नव्हता वाटत. रामा ॲग्रोटेक कंपनी अशी की तुमच्या एकदा शेतात आली त्यानंतर उत्पादनाची हमी सरांनी तुम्हाला हमी दिली. काय हमी दिली सर तुम्ही, म्हणजे काय बोलणं? म्हणजे मागच्या वेळेस त्यांना 2 ते 3 वेळा मी त्यांच्याकडे आलतो, तर त्यांचे काही म्हणजे गाठ वगैरे पडत नव्हती. तर आपण ह्यावेळेस त्यांना हे प्रोडक्ट दिलं, त्यावेळेस त्यांना असं म्हटलं होतं की तुम्हाला मागच्या वेळेसपेक्षा आपण कमीत कमी 20 ते 30% तरी प्रोडक्शन म्हणजे आपलं उत्पादन वाढवू देऊ शकतो. तर आता त्यांच्याच तोंडून आपण ऐकूयात की मागच्या वेळेस त्यांना किती उत्पन्न भेटलं आणि आता त्यांची अपेक्षा काय आहे. गेल्या वेळेस माझा फॉर्म बसले होते 80,000, यंदा कमीत कमी त्याच्या दुप्पट फॉर्म बसते. 1-1.5 लाखाच्या 1.5 लाखाच्या आसपास फॉर्म बसते. आणि सेटिंग कसं झालं तुमचं? सेटिंग 1 नंबर झाले. स्टोरेज म्हणजे कसं तयार झालं? स्टोरेज म्हणजे ते मुळीच औषध यांनी दिल्यामुळे ना, ते एक ड्रम काय नाव त्याचं, आपण यांना पेरू स्पेशल खालून सोडायला, त्याबरोबर रूट मॅजिक आणि रामा मॅजिक म्हणून आहे, हे आपण खालून सोडायला दिलं होतं. आणि वरून एक फवारणी दिली ती रामा मॅजिकची आणि मायक्रोन्यूट्रनची. काय रिझल्ट आला त्याचा, म्हणजे काय जाणवलं? ते जाणवलं म्हणजे असं त्याचं पिवळचा सरपणा होता ना, तो पूर्ण गेलाय. आणि दुसरी गोष्ट अशी की पानात आहे ना, पानात असा म्हणजे कवळकी असे चमक वाढली, ताकद दिसते झाडात. गेल्या वर्षी असे झाडं दिसत नव्हती. आणि त्यांच्या बागेवरती पहिल्यांदाच मिलीबगचा पण प्रॉब्लेम होता, तर त्यासाठी पण यंदा मिलीबग सुद्धा दिसत नाही. त्यांना आपण लोकिंग म्हणून दिलं होतं. तर साधारण 2 ते 3 दिवसामध्ये त्यांचा पूर्णपणे मिलीबग पूर्ण कंट्रोल झालेला त्यांना दिसला होता. आणि मुळीचा काय विषय तुमचा? मुळी थांबली कुठे? मुळी नाही थांबली, मुळी फास्ट चालू आहे. ग्रोथ चांगली चालू आहे. सेटिंग चालू आहे. सेटिंग म्हणजे शेंडाचा एवढा फास्ट चालू आहे, म्हणजे मुळी व्यवस्थितच चालू आहे ना त्याची. आजोबा तुम्हाला बाग कशी वाटते बघायला? बाग चांगलीच आहे. होय. काय दिसतंय बागेमध्ये, म्हणजे नवीन? बागेमध्ये पिवळकी गेली आणि काळोखी आलेली आहे. हं. आणि पूर्वी गळ होत होती, ती गळ थांबली. आता मार्केटमध्ये अनेक कंपन्या आहेत, फक्त विकायचे. नाही येतात, पण ती काय माग डोक्याला हेल्मेट, पाठीमाग बियाग हां. आणि पाहत्यात काका इकडं थांबा, मामा तिकडं थांबा, नसता फोटो काढायचा. काय साहेब काय नाही, हे आमच्या मार्गदर्शन खाली आमच्या साहेब लोकांना सांगाय करताय. हां. तसे रामा ॲग्रोटेक कंपनी कशी वाटते ह्या ही बाबतीत? चांगल्या पद्धतीची. म्हणजे आमचे जे प्रतिनिधी आहेत हा, ते बांधावरती हेल्मेट घालून येतात का, असे सगळं बघतात मुळी बिळी? नाही ती स्वतः पाहत्यात, मुळी उकरून पाहत्यात. स्वतःचा बाग असल्यावर पाहते. रिझल्ट आहे भाऊ, कालचे औषध सोडल्यावर ह्या झाडाला काय फरक होता, आज काय फरक आहे, आठवडे त्यांचे चक्र सारखे येतात, म्हणजे महिन्यात एकदा नाही, महिन्यात 2-3 वेळा तरी येतात. हा 2-3 वेळा आहेत. आणि त्याचे व्हिजिटचे काय पैसे घेतात का? नाही पैसे बिशे काही नाही, ओके. पैसे नाही घेत. मार्गदर्शन चांगल्या पद्धतीचं चालू आहे. आणि रोड टचला शेती असल्यामुळं कुठलाही माणूस येऊन विचार
त्यांनी पाहणी करायची आणि पाहणी केली की मामा इकडं थांबा काका तिकडं थांबा फोटो फोटो काढायचा आणि आपण म्हणलं तुमचं एवढंच मार्गदर्शन आहे खत वगैरे नाही फक्त आम्हाला कंपनीला सांगायला त्यांचं म्हणजे दिवस भरायचं काम करते. हा दिवस भरायचं म्हणजे त्यांचा पगार चालू. हां तसं रामा ॲग्रोटेक कंपनीबद्दल काय वाटतं म्हणजे कसं हिचा रिझल्ट पिवळकी असणारी झाडं त्यांना काळुखी आणणं आणि मुळीला गती देणं. रामा ॲग्रोटेक कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत ते लागतात तेवढंच प्रॉडक्ट त्यात जास्त मटेरियल देऊन जाते. नाही जास्त मटेरियल नाही देत. लागतंय तेवढंच लागतंय देते. तेवढं द्या. एवढं जेवढं तुमचं शेड्यूल असेल हा. किंवा जेवढं त्याला गरज आहे तेवढं. तेवढंच देते. जास्त म्हणजे तुमचं म्हणजे असं प्रोडक्ट खपवा हे हेतून कवाच त्यांनी आजपर्यंत आम्हाला म्हणले नाही किंवा तुम्ही ही न्याच आणि ही माराच असं अजिबात होत नाही. काय नियोजन केलं सर काय कशी खतं दिली? तर यांना प्रथम आपण छाटणी झाल्यानंतर साधारण 10 ते 15 दिवसांनी आपण त्यांना आपलं प्युरो स्पेशल रूट मॅजिक आणि आपलं रामा मॅजिक हे आपण म्हणजे आपलं ड्रिपद्वारे पाण्यातून सोडायला दिलं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण रामा मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रनची फवारणी घेतली आणि त्यांना मिलीबगचा एक थोडा प्रॉब्लेम जाणवत होता तर त्यासाठी आपण त्यांना आपलं जे काही लॉकिंग आहे ते आपण फवारणीसाठी दिलं. तर एवढ्यावरतीच त्यांचा हा प्लॉट आहे आणि आत्ता सध्या फक्त आता सेटिंगचंच आपण त्याच्यामध्ये पाहतो आहे. तर इथून पुढं त्यांचं साईज किंवा हार्वेस्टिंग इथपर्यंतचा जो काही पूर्ण आपला कालावधी आहे ते पण आपण पूर्ण व्हिडिओमध्ये यापुढे पाहणार आहोत. तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.